सूरज एक चांगला माणूस आहे, चांगला खेळाडू आहे आणि तो आपल्या मेहनतीवर वर आलेला आहे. तर मला मला माझ्या त्याला शुभेच्छा. हा त्यांचा सपोर्ट एकमेकांसाठीच राहिला आणि बाकीच्यांना ते विसरत गेले. फक्त तो नावाचा एक टीम बी ग्रुप राहिला. त्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावत गेले. ती बोलली असेल आणि ती बोलली नसती तरी काय फरक पडला असता. मी ते उडवून लावलं. मी ते गांभीर्याने घेतलंच नाही. समोरच्याला काय वाटतं, काय नाही याची तिला पर्वाच नाही. तिची पर्वा सगळ्यांनी केली पाहिजे, पण ती कुणाची पर्वा करणार नाही. तिची कामं सगळ्यांनी केली पाहिजेत, पण ती कामं करणार नाही. नमस्कार, मी निकिता शिंदे माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये मिड इविक्शन पार पडलं आहे आणि यामध्ये वर्षाताई उसगावकर यांनी बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे. आत्ता माझ्यासोबत आहेत वर्षाताई. नमस्कार वर्षाताई, तुमचं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. पहिला तर मी विचारेन की कशा आहात तुम्ही? मी कशी वाटते सुंदर. मग मी तशीच आहे. बिग बॉस मराठीच्या घरातला तुमचा प्रवास, तुमचा अनुभव काय सांगाल त्याबद्दल? खूप समाधानकारक आणि खूप चांगला. म्हणजे माझं तिथलं वास्तव्य आरामदायी होतं असं नाही म्हणणार मी. काही काही तणावाचे क्षण होते, काही काही आव्हानात्मक असे क्षण होते, पण ते सगळे मी पार पाडू शकले. ते आव्हान मी पेललं. तुमचा गेम आम्ही घरामध्ये बघितला आहे, फार मस्त. आत्ता जो टास्क पार पडला तेव्हा पण आम्ही बघितलं आहे. तुम्ही फार मस्त खेळला आहे. तर एकंदरीत तुमची जी एनर्जी आहे ती महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना फार आवडली आहे. तर काय सांगाल त्याबद्दल? हो, ह्याचं श्रेय मला वाटतं मी माझ्या मराठी सिनेमांना देते. आजपर्यंत मराठी जनतेने जे मला यश मिळवून दिलं आहे, जो आत्मविश्वास मला मिळवून दिला, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मी हे आव्हान पेलू शकले. वर्षाताई, आम्ही ना घरामध्ये बघितलं आहे की पहिल्याच दिवशी तुमचं आणि निक्कीचं जोरदार भांडण झालेलं. तर एकंदरीत निक्कीच्या स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगाल? तिचा स्वभाव म्हणजे फार आक्रमक आहे, ती लहरी आहे आणि उचलली जीभ लावली टाळ्याला. समोरच्याचा समोरच्याला काय वाटतं, काय नाही याची तिला पर्वाच नाही. तिची पर्वा सगळ्यांनी केली पाहिजे, पण ती कुणाची पर्वा करणार नाही. तिची कामं सगळ्यांनी केली पाहिजेत, पण ती कामं करणार नाही, असं तिचं आहे. पण शेवटी आमचं जरा बऱ्यापैकी जुळलं, कारण तिच्या काही गोष्टी मी समजून घेतल्या. काही बाबतीत आम्ही सिमिलर आहोत. जसं ती फार कणखर आहे, धैर्यवान आहे, तशी मी आहे. ती संयमी नाही आहे, पण कणखर आहे ती आणि एक उत्तम खेळाडू आहे. नक्कीच. सुरुवातीला आम्ही बघितलं घरामध्ये सिनियर जे कलाकार आहेत त्यांचा अपमान तो बाहेर फार असा चर्चेचा विषय होता. पण पॅडी दादा असू दे किंवा तुम्ही तो विषय फार असा संयमाने हँडल केला. कारण कोणताही व्यक्ती असू दे त्याला त्याच्या प्रोफेशनवर किंवा करिअरवर जर एखाद्या व्यक्ती कोण बोललं तर त्याचा पारा हा लगेच चढतो. पण तुम्ही ती गोष्ट फार अशी शांततेत हँडल केली आहे. त्याबद्दल काय सांगा? कारण मी ते मनाला लावून घेतलंच नाही. कारण ती जे बोलली ती मी नाहीच. ती बोलली असेल आणि ती बोलली नसती तरी काय फरक पडला असता. मी ते उडवून लावलं. मी ते गांभीर्याने घेतलंच नाही. जान्हवीचं आणि तुमचं फार असं छान बॉन्डिंग आम्ही घरामध्ये बघितलं आहे. तर त्याबद्दल काय सांगा? जान्हवीचं आणि माझं आपसूक बॉन्डिंग निर्माण झालं. ते त्याच्यासाठी काही प्रयत्न नाही करावे लागले. तिने माझं मन खरंच जिंकलं आणि ते सुरुवातीपासून मला ती लाघवी वाटायची आणि खूप गोड अशी वाटायची आणि ते खरंच झालं. ती हळूहळू दिवसेंदिवस मला प्रिय होत गेली आणि अगदी शेवटपर्यंत प्रिय राहिली. बरं वर्षाताई, तुम्ही सुरुवातीपासूनच आम्ही तुम्हाला टीम बीमध्ये खेळताना असं बघितलं. पण आत्ता काही मधल्या दिवसांमध्ये ना अचानक तुम्ही ना त्या टीममध्ये दिसेनासं झालं. म्हणजे तुम्ही टीम ए सोबत किंवा निक्की, अरबाज, जान्हवी यांच्यासोबत तुम्ही जास्त दिसलात. तर काही वाद निर्माण झालेले किंवा काय सांगाल त्याबद्दल? हो, आमच्यात दुरावा खूप निर्माण झाला. कारण टीम बीने माझ्याबद्दल कधी आस्था दाखवली नाही. ते आपल्यामध्येच अंकिता, धनंजय, पंढरी ह्यांच्याभोवतीच फिरत राहिलं. त्यांची आस्था, त्यांचं काय म्हणतो त्याला, एक बरोबर राहणं जे असतं, एकमेकांना सपोर्ट करणं असतं, हा त्यांचा सपोर्ट एकमेकांसाठीच राहिला आणि बाकीच्यांना ते विसरत गेले. फक्त तो नावाचा एक टीम बी ग्रुप राहिला. त्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावत गेले. आणि डी-पी दादा आणि तुमचं तर फार असे खटके उडताना आम्ही बघितलेत घरामध्ये. तर असं पर्सनली काही राग वगैरे असा बाहेर येऊन त्यांना भेटाल का तुम्ही असं? कारण नाही. आम्ही फार असं घरामध्ये बघितलं. पर्सनली तसं काही नाही. खेळासाठी येस.
मला त्याचा म्हणजे ती नाराजी आहे. खेळासाठी त्यांनी जी काही डाव माझ्यावर केले किंवा मला तो बोलला, त्याच्याबद्दल निश्चितच माझा आक्षेप आहे. मी त्याचा निषेध करते आणि मला ते अजिबात आवडलं नाही. आणि मला सूरजबद्दल तुम्हाला असा प्रश्न विचारायला आवडेल. एक गावाखेड्यातून आलेला मुलगा आहे. फार अशी हलाखीची परिस्थिती, फार असं ॲक्टर लोकांसोबत त्यांनी जुळवून घेतलं आहे. त्याला सुरुवातीला खेळ कळत नव्हता, पण नंतर त्यांनी त्याच्यामध्ये प्रोग्रेस होत गेली. त्यांनी तुम्हाला एक आईचा दर्जासुद्धा दिलेला, ते सुद्धा आम्ही पाहिलं आहे. तर एकंदरीत सूरजबद्दल काय सांगाल? सूरज एक चांगला माणूस आहे, चांगला खेळाडू आहे आणि तो आपल्या मेहनतीवर वर आलेला आहे. तर मला मला माझ्या त्याला शुभेच्छा आहेत. बिग बॉसच्या घरात आता सध्या टॉप 6 मिळालेच आहेत. तर काय वाटतं तुम्हाला, की कोण होईल विनर? काही सांगता येत नाही. माझ्या सगळ्यांसाठी शुभेच्छा आहेत. कारण सोशल मीडियावर बघतोय, की अभिजित दादा किंवा सूरज ही 2 नावं फार अशी चर्चेत दिसतायत. त्यामुळे एखादा अंदाज असा बांधता येईल का? नाही, तसा काहीच अंदाज बांधता येत नाही. कारण अंदाज चुकू शकतात. बघूया आता नियतीच्या मनात काय आहे. बरं, विषयांतर प्रश्न मला विचारायला तुम्हाला आवडेल, की तुमचं वय कधीच वाढत नाही. तुम्ही इतक्या सुंदर दिसता. काय सांगाल तुमच्या ब्युटीचं, तुमच्या फिटनेसचं रहस्य? ते सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. काहीच रहस्य नाही आहे. कारण आता 2 महिने मी तिकडे होते. काही दिसलं का? मी काही विशेष प्रयत्न करते असे? काहीच नाही, शून्य. त्यामुळे माझं रहस्य असं काही नाही. मला असं वाटतं एक चांगली एक शिस्तप्रिय जीवन जगावं. शिस्त कधीही सोडता कामा नये. आपल्या पोटाला जे पाहिजे ते आपण दिलंच पाहिजे. उगाच पोटाला मारून किंवा त्याच्यावर अत्याचार करून ती चार्म जी सौंदर्य आहे आपलं ते घालवता कामा नये. त्यामुळे मी व्यवस्थित नाश्ता करते आणि दोन्ही वेळेचा व्यवस्थित जेवते. पण शिस्त आहे माझ्या जीवनाला आणि मनाला काही लागून घ्यायचं नाही. बरं, आता तुम्ही मराठी बिग बॉसमध्ये तर आम्ही तुम्हाला बघितलंच आहे. तर कधी तुम्हाला हिंदी बिग बॉसमध्ये जायचा असा चान्स मिळाला तर तुम्ही जाणार का? याच्या आधी आला आहे. 3 वेळा मला हिंदी बिग बॉसमधून विचारणा आली. एकदा OTTवर आणि हिंदी बिग बॉस मेन जे असतं ते कलर्सचं. पण अजूनपर्यंत मी त्याचा विचार केला नाही. भविष्यात काही सांगता येत नाही. बघूया. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? असंच माझ्यावर प्रेम करत राहा. एवढंच मी सांगेन. धन्यवाद. खरंच वर्षाताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.